गुरुपौर्णिमेनिमित्त गिसाका येथील स्वामी समर्थ केंद्रात स्वामींचा अभिषेक सोहळा तसेच पालखी सोहळा संपन्न झाला। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सकाळी 8 वाजता मोठ्या संख्येने गिसाका येथील स्वामी केंद्रात सेवेकरी उपस्थित होते आणि श्री स्वामी समर्थांची महाआरती संपन्न झाली। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक सोहळा संपन्न झालाय। यावेळी सर्व स्वामी सेवेकरांनी स्वामींकडून गुरुपद स्वीकारले। त्यानंतर वरिष्ठ जिल्हानिहाय केंद्र प्रतिनिधी श्री भावसार दादा यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरु म्हणजे कोण असतात, सेवेकरी कसा असावा आणि सेवेकऱ्यांचे कर्तव्य काय, तसेच स्वामी सेवेची महती आणि गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेले जे विचार आणि स्वामींचे कार्य आहे ते जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। त्यानंतर सर्वांना फराळ वाटप करण्यात आले। नंतर दुपारच्या सत्रात सेवेकरी महिलांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण केले। त्यानंतर दुपारी 4 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। गुरुपौर्णिमेची आतुरता आणि गुरु भेटीच्या सोहळ्याचा आनंद महिलांच्या मनात ओसंडून वाहत होता। पालखी खांद्यावर घेऊन संपूर्ण गिसाका परिसरातून महिलांनी नाचत, फुगड्या खेळत आणि स्वामींची भजने म्हणत पालखीची मिरवणूक काढली। पालखी मिरवताना जो आनंद महिला वर्गांच्या चेहऱ्यावर होता तो अगदीच वाखाणण्याजोगा होता। सायंकाळी 6 वाजता पालखीची सांगता झाली आणि सायंकाळच्या आरतीने या सोहळ्याची सांगता झाली। गुरुपौर्णिमेचा हा दिवस स्वामी सेवेकरी परिवारासाठी अतिशय आनंदाचा आणि स्वामी माझे गुरु स्वामी कल्पतरू या उक्तीला साजेसा होता। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मुख्य संपादक रमण पाटील, दाभाडी।